ते काल मला वाटतं ही मिसिंग नाही कनेक्टिंग आहे. तर मला वाटतं तर डिस्कनेक्शन ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. काय आलं काय होतं, उत्साह असा असतो, उद्घाटन कधी करीन, मोठी भाषणं आम्ही कधी करू, लोकांपर्यंत आम्ही काय काय केलं, इतर जे आधी काय सत्तेत होते त्यांनी कसं काही केलेलं नाही आहे, आणि त्याच्यातच सगळा वेळ गेला. आणि काल मला वाटतं लोक अनेक तास 5 ते 6 तास लोक खोळंबली होती. तरीसुद्धा ह्यांचं उद्घाटनाचं एवढी का, म्हणजे ह्यांनी काय होणार आहे, ह्यांनी अचिव्हमेंट काय होते माहीत नाही. कारण हा काय मिसिंग लिंक एका रात्री तयार झालेला नाही आहे. अनेक सरकारांचं काम आहे. शेवटी आपल्या लोकांनी भरलेल्या करातनं ही मिसिंग लिंक बांधलेलं आहे. बरोबर आहे. त्या कामगारांचा सत्कार करा, मी समजू शकतो. बरं, लॉंग विकेंड होता, हा तरी कॉमन सेन्स पाहिजे होता, तोही नाही. लोक बिचारी निघाली आहेत 5-5, 6-6 तास. काल उद्घाटन केलं आहे, आज ते स्टेज आतमध्ये असेल अडकलेलं. बरोबर आहे. त्याच्याकरता त्यामुळे काय आहे, जनतेने फक्त मतदान करावं. आणि आम्ही सतत लोकांसमोर येऊन आम्ही कशी चांगली कामं करतोय, तुम्ही अडकलात तरी चालेल, परंतु आम्हाला आमची टिंकी वाजवायची आहे. त्यामुळे विषय असा होता, थोडक्यात जर उद्घाटन केलं असतं, समजू शकतो तुम्हाला करायचं आहे ना, थोडक्यात जर केलं असतं तर लगेच तो मिसिंग लिंक किंवा काय कनेक्टिंग लिंक लगेच सुरू झाला असता. काही नाही, लोक उन्हातनाची बसली आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारे कोतारे आहेत, आजारी माणसं आहेत, जातील ते. परंतु आमची उद्घाटनं महत्त्वाची आहेत, आमची भाषणं महत्त्वाची आहेत, आमच्या टीका महत्त्वाच्या आहेत. हेच मी सांगेन. राजकारण वाटतंय का? कारण सुप्रिया सुळे 4 तास अडकलेला बघायला मिळालं. त्यांनी ती प्रत्यक्ष परिस्थिती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की आता कोणी अडकणार नाही आणि जे कोण अडकलेले आहेत त्यांना या निमित्ताने उत्तर मिळेल. पहिल्यांदी अडकले हेच दुर्दैव आहे की नाही. मिसिंग लिंक कोणाकरता बनवलं आहे, कनेक्टिंग लिंक कोणाकरता बनवलं आहे, सर्वसामान्यांकरता. बरोबर आहे. उद्घाटन जर जुजबी केलं असतं, बरं ह्याने काय आपण कुठे काही फार मोठं काही केलं आहे का, काही नाही, चांगली गोष्ट आहे, उत्तम केलं होतं. त्याचं उद्घाटनही जर थोडक्यात झालं असतं तर लोकांनी अजून अभिनंदनाचा वर्षाव केला असता. आणि अजून थांबा, ते म्हणतायत टोल नाही आहे, ते म्हणतायत टोल नाही आहे, परंतु माहिती आहे की आपल्याकडे हे टोलजीवी सरकार आहे. ते टोल बंद फक्त राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनीच केले होते. आपण थोडे दिवस थांबूया, तुम्हाला सगळे एक एक चमत्कार दिसायला लागतील. त्यामुळे सुप्रियाताईसुद्धा काल अडकल्या होत्या, त्यांना शब्द दिला होता की उद्यापासून तुम्ही अतिशय निर्धोकपणे प्रवास करू शकाल. त्या सोडा, आत्ता जी 1000 लोक अडकले तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोय, त्याचं काय उत्तर देणार आहे सरकार? मी म्हटलं ना तुम्हाला, हे उद्घाटनजीवी सरकार आहे, हे भाषणजीवी सरकार आहे. हीच गोष्ट जर थोडक्यात केली असती, म्हणून राजसाहेबांचं वेगळेपण आहे की ते जनतेकरता रस्त्यावर येतात, मराठीकरता रस्त्यावर येतात. आम्हाला आता असंही कळलं आहे, त्याची आता सत्यासत्यता आम्ही पडताळून बघतोय की तिथे काहीतरी हिंदीमध्ये फलक चालू आहे. म्हणजे काल मला वाटतं महाराष्ट्र दिन झाला. बरोबर आहे. जे काय स्क्रोलिंग जरी असेल तरीसुद्धा तिथे जास्तीत जास्त भाषा ही मराठीच वापरली गेली पाहिजे. म्हणजे कळतच नाही एवढे काय झुकतायत सगळे त्या भाषेसमोर. हेच मी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्र दिनाला उद्घाटन झालेलं आहे मिसिंग लिंकवर, जसं आपण म्हणालात की त्या ठिकाणी हिंदीमधून स्क्रोलिंग बघायला मिळत आहे, किंवा नॅशनल हायवेज जे आहेत तिकडे देखील हिंदीमधून अनेक बोर्ड बघायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी, एकीकडे अभिजात मराठीचा दर्जा देण्यात आलेला आहे, मोदी यांनी दिलेला आहे, दुसरीकडे मागणी राजसाहेबांनीच केली होती. त्यांच्या स्टेजवरून शिवतीर्थावरून राजसाहेबांनी केली होती मागणी. पण दुसरीकडे जे आहे ते मराठी संदर्भात आम्ही अनिवार्यता करू असं एकीकडे सरकारच म्हणते, तर दुसरीकडे सरकारच या ही झाली अनिवार्यता. हे झालं का अनिवार्य? पसरी खाल्ली. प्रताप सरनाईकांना मी अतिशय सांगेन की ह्याला आरंभशूर असं म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो, तुम्हाला नवीन पिढीला माहीत नसेल, एखाद्या गोष्टीला जोरात आरंभ करायचा, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, आणि नंतर अशीच शेपूट घालायची जी त्यांनी घातली. जे त्यांनी केलं होतं त्याला आम्ही कौतुक केलं, तुम्ही चांगलं केलं आहे. परंतु आम्ही हिंदी बोलणार नाही, कोण मराठी, काय मराठी, आणि ह्यांना तुम्ही कशाबद्दलची मुदत दिलीत, का मुदत दिलीत, काय कारण आहे? म्हणजे इथे 10-10 वर्ष राहायचं, तुम्हाला धंदा करायचा कळला होता, तुम्हाला पत्ते शोधता येतात मराठी भाषेत. बरं, तिथे काय ग्रंथ लिहायचे आहेत का, अग्रलेख लिहायचे आहेत का, कविता सांगायचे आहेत लोकांना? तुम्हाला पत्ता विचारायचा, 10 वाक्य फक्त कोणाचा फोन आहे, 10 वाक्य फक्त तुम्हाला शिकायचे आहेत ना. कुठे जायचं आहे, बिल किती झालं, सुट्टे पैसे आहेत का, आणि खास करून परिवहन खातं जे आहे ना, तिथे प्रताप सरनाईकांनी लक्ष द्यावं. परमिट देताना मराठी सक्ती असायला पाहिजे, बॅच देताना मराठी सक्ती असायला पाहिजे, त्यांना लायसन्स देताना मराठी सक्ती असायला पाहिजे. पैसे खाऊन आपल्याच लोकांनी जर ह्या गोष्टी केल्या असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारवाई पहिली त्या अधिकाऱ्यांवरती व्हायला पाहिजे. डोमिसाईल, आता इथे मी नेमके ते पेपर्स माझे दुसरीकडे आहेत, अहो डोमिसाईल, खोट्या डोमिसाईलवरती सह्या केल्या आहेत, आणि तो अधिकारी म्हणतो माझ्याकडनं नजर चुकीने झालं आहे, क्षमस्व म्हणून. त्यांना लाजा नाही वाटत? हा महाराष्ट्र आहे, 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे.
हा छत्रपतींच्या संस्काराखाली वाढलेला महाराष्ट्र आहे, संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. आणि आता ही अवस्था आपल्याच महाराष्ट्रात आपणच म्हणतोय मराठी बोला आणि गुन्हे आमच्याच मुलांवरती दाखल होत आहेत. ही हिंमत करून दाखवावी तामिळनाडूमध्ये, दक्षिणेत करून दाखवा, गुजरातमध्ये करून दाखवा. बरं युपीत जाऊन आपण म्हणूया आम्ही मराठीत धंदा करू म्हणून? नाही चालणार ना. या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. त्या भाषेचं त्या राज्यामध्ये त्या भाषेचंच महत्त्व आणि महात्म्य आहे. बाकी भाषा इतर, याचा अर्थ इतर भाषांचा आम्ही अनादर करत नाही, परंतु त्या राज्यात ती भाषा ही पहिली आहेच. मग ठीक आहे, आम्हाला मराठी बोलता येत नाही ना, मग शिकेपर्यंत व्यवसाय करू नका असं प्रताप सरनाईकांनी सांगायला पाहतं. 6 महिने का काय 100 दिवस कशा करता? काय कारण आहे? कुठली भाषा शिकायची आहे? 10 वाक्य शिकायला किती दिवस लागतात? पण बोटचेपेपणा, पुन्हा मतदान, पुन्हा निवडणुका, हे एकच आहे. म्हणून राजसाहेब ठाकरेंचे वेगळेपण आहे की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, मराठी संस्कृतीकरता सत्तेचा विचार न करता जनतेचं भलं मी कसं करू शकीन हा विचार त्यांनी केला. आणि म्हणून त्यांचं वेगळेपण ह्या महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि दिल्लीलाही माहिती आहे. म्हणून प्रचाराला राजसाहेबांनाच बोलवतात शिवतीर्थवरती. बरोबर, पण जसं आता या मुद्द्याला अनुसरून दुसरा असा प्रश्न आहे की एकीकडे वाहन चालकांना मराठी अनिवार्य करायची, पण दुसरीकडे वाहन चालकांना सोयीस्कर म्हणून अनेक फलकं जी आहेत ती हिंदीमधून लावायची, म्हणजे ऑप्शन हे सरकारच क्रिएट करून देतं असं 100%. माझं म्हणणं एवढंच आहे, सतत तुम्ही मनसेला म्हणता ना की मनसे मारामारा करते, मग ह्यांचं काय म्हणणं, आम्ही शिक्षित नाही आहोत का, आम्ही गुंड आहोत का? नाही ना. अहो हे काम सत्ताधाऱ्यांनी करायचं आहे, जे काम मनसे करतंय. तुम्ही जर केलंच नाही सगळी कामं तर मनसेला आंदोलनं करायची आवश्यकताच लागणार नाही. आम्ही कौतुकाचे पोवाडे गाऊ तुमचे, करून तर बघा, जमणार नाही. कोणतरी म्हणतं गॅस सिलेंडर मी माझ्याच समाजाला देईन, कोणतरी म्हणतं फक्त माझ्याच समाजाच्या माणसाला मी काहीतरी बिल्डिंगमध्ये घरं देईन, दुसरे कोणतरी आमच्या छत्रपतींचा अवमान करतो. आमचे सत्ताधारी गप्प आहेत. आणि राजसाहेब ठाकरे बोलले की म्हणायचं राजसाहेब ठाकरे देश तोडण्याची भाषा करतात. मग ही देश तोडण्याची भाषा आहे का? आणि छत्रपतींचा अवमान झाल्यावर त्यांच्या पाय पडणारी माणसं त्यांना प्रश्न विचारू शकत नाहीत, याच्यावर राजसाहेब ठाकरे बोलणार. लक्षात ठेवा, जिथे इथे मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न असेल तिथे राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हा आक्रमकच होणार. पण मराठी भाषेत अनिवार्य करण्यासंदर्भात हट्टाची भूमिका सरकार एकीकडे करतं, पण दुसरीकडे पर्याय म्हणून सरकार हिंदी फलक लावताना बघायला मिळतं. पर्याय हा सरकारच देते ना. मग तेच चुकीचं आहे ना. पर्याय द्यायचा कशाला? पहिल्यांदा मराठी तर पूर्ण कळू द्या, नंतर इतर भाषा बघू ना. आम्ही कुठे म्हटलं मी इतर भाषांचा अवमान करतो? मग एक काम करा, युपीत सुद्धा हिंदी पहिली लावा, मराठी दुसरी लावा. दक्षिणेत सुद्धा बाबा त्यांची भाषा पहिली लावा, इतर भाषा दुसऱ्या लावा. सगळा अन्याय, सगळा अत्याचार, सगळी सहिष्णुता, सगळी शांतता ही मराठी माणसांनीच का खपवून घ्यायची आणि मराठी माणसांनीच का सहन करायची? माझ्या महाराष्ट्रात जो 106 हुतात्म्यांनी घडवलेला आहे त्या ठिकाणी मराठी माणसाला भीक का मागायला लागते भाषेकरता? हा विषय स्वाभिमानाचा नाही आहे का? का सत्ताधाऱ्यांना वाटत नाही की होय मी मराठी आहे, सांगता ना की आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा दिला, हा दर्जा दिलाय, हा मराठी माणसाला दर्जा दिलाय तुम्ही? लाज वाटते या सत्ताधाऱ्यांची. जर राजकारण एका बाजूला, मराठी भाषा असेल तिकडे सगळेजण 12 कोटी लोक एकत्र आली पाहिजेत. लक्षात ठेवा. ना तर राजसाहेब नेहमी सांगतात की जर भाषा नसेल तर राज्य हातातनं जाईल, आणि याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सर, महागाई प्रचंड वाढलेली आहे. दलवाई काँग्रेसचे नेते ते म्हणतात की अनपढ रिक्षा चालकांकडून अशा प्रकारची अपेक्षा का करता, कारण की मराठी लोक असतात. मग त्यांनी क्लासेस घ्यावेत आणि त्यांना शिकवावं. ते म्हणतात की मराठी लोक इंग्रजी शिकतात आणि तेच मराठी बोलत नाहीत, परंतु रिक्षा चालक गरीब आहेत. त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत. त्यांचा वयाचा पूर्ण आदर करून मी सांगतो, हा महाराष्ट्र आहे, ह्याच्याशी अनपढ, शिक्षित किंवा अशिक्षितचा संबंध नसतो. अनपढ माणसाला हे बोलायची अक्कल आहे का की महाराष्ट्रात मी मराठी बोलणार नाही, जो करणे काय करू म्हणून? हे अनपढ माणूस बोलू शकतो का? बरं शिकायचं आहे काय? तोंडीच शिकायचं आहे ना, का ग्रंथ आणि अग्रलेख लिहायचे आहेत त्यांना? सांगायचं आहे काय? कुठे जायचं आहे? किती पैसे झाले? का आतमध्ये बसून काय त्यांना अग्रलेख लिहायचे आहेत रिक्षामध्ये बसून? हा महाराष्ट्र आहे, तुम्ही कमवायला येत आहे कारण तुमची राज्य दरिद्री आहेत. देशातलं सर्वात मोठं राज्य हे दरिद्री असल्यामुळे ती लोक स्वतःचं घरदार, स्वतःची माणसं, स्वतःचे भाऊ बहीण, आई वडील सोडून इथे व्यवसाय करायला येतात ना, आणि त्यांना महाराष्ट्र सामावून घेतोय ना. मग महाराष्ट्राची भाषा शिकायला नको? हुसेन दलवाईंनी त्यांचे क्लासेस घ्यावेत, संजय निरुपमांनी त्यांचे क्लासेस घ्यावेत. क्लासेस म्हणजे काय? बेसिक मराठी शिकवावं. जे व्यावहारिक ज्ञान लागतं ते. इंग्रजी हे व्यावहारिक ज्ञानाकरता आहे,
उद्या जर तुम्ही युपीत गेलात, हुसेन दलवाई उद्या समजा दक्षिणेत गेले, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, आपली मराठी माणसं गेली आहेत, त्यांनी तिकडे त्यांची भाषा शिकली आहे, तो व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल. उद्या गुजरातमध्ये गेल्यानंतर गुजराती यायलाच पाहिजे. मग ह्याच्यात काही वेगळं नाही आहे. आमची मागणी तीच आहे, त्या राज्यात त्या भाषेचा मान सन्मान आणि बोलणं हे झालंच पाहिजे आणि व्यवहारात तर नक्की झालं पाहिजे. नितेश म्हणतात की मराठी भाषा शिकवताना आग्रह कशाला करताय किंवा हिंसा कशाला करताय अशा प्रकारचे सध्या ते कुठल्या पक्षात आहेत? भाजपमध्ये अच्छा, सध्या आहेत का ह्या पक्षात? ते म्हणतात भिवंडी असेल किंवा मोहम्मद अली रोड असेल. तुम्ही नका शिकवू म्हणा, हा तुमचा 5वा पक्ष आहे. पक्ष बदललात की तुमची तत्त्व बदलतात, कळलं का? आणि त्यांच्याच सन्मान्य वडिलांच्या प्रचाराकरता राजसाहेबांच्या गरीश्वतीला किती हजारा घालत होते, तेव्हा ही गोष्टी त्यांनी सांगितल्या असत्या तर राजसाहेब ठाकरे गेले नसते. आमदार सर, देशभरामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. वाढली आहे, पण आपल्या अर्थमंत्री म्हणतात काहीच नाही आहे, मी कांदा लसूण काहीच खात नाही म्हणून. दुर्दैव आहे, कारण जनतेला गृहीत धरल्या, कारण आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला सत्ता पाहिजे. आम्ही पक्ष फोडू, आम्ही कुटुंब फोडू, आम्ही वेगवेगळी आमिषं दाखवू, पण आम्हाला सत्तेत जायचं आहे. आणि जनता गप्प आहे. राजसाहेब ठाकरेंसारखी एखादी व्यक्ती आवाज उठवते. महागाई नाही आहे का, सिलेंडर वाढले ना आता काहीतरी. आणि जे घडलं, राजसाहेब काय बोलले होते, एकदा 29 तारीख होऊन जाऊ द्या, काय पेट्रोल डिझेल त्याच्याप्रमाणे आता बातम्या यायला सुरुवात झाली. नाही, भोगा तुम्ही. सत्य बोलणारे राजसाहेब ठाकरे आहेत. माझं नेतृत्व असेल तर मी उगाच सांगणार नाही तुम्हाला. सत्य कटू असतं, पचवायला वेळ लागतो, परंतु राजसाहेब ठाकरे खुर्ची करता असत्य बोलणार नाही. जे खरं आहे तेच लोकांसमोर मांडणार. आता हे सगळे येऊ देत भाववाढ झाल्यावर. मला वाटतं हॉटेलचे रेटसुद्धा 15-20% वाढलेले आहेत. वाढलेत ना, वाढले. मग ते तर येतील ना, काहीच नाही. काय ते आत्ता मी मध्ये त्यांचं वाक्य ऐकलं होतं, डॉलर बढ़ गया है, रुपये नाही गिरा है. वाह, माझ्या देशाच्या अर्थमंत्री, धन्य झालो मी. अजून काय बोलायचं? आपण राज्याबद्दल बोलूया. आपल्या राज्यात महागाई वाढलेली आहे, काय महागाईवरती उपाय केलेले आहेत? नाही. कारण पक्ष, सत्ता ही जी काय म्हणतात ना, हे जे असूसलेले आहेत ना सत्य करता, आणि जनता शांत आहे, सहनशील आहे, काही करा, आम्ही सगळं ऐकून घेऊ. महागाई झाली तरी चालेल, आमचे खिसे पाटले तरी चालतील, परंतु आम्ही सत्तेत टिकलं पाहिजे. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर ही गॅसची दरवाढ झालेली बघायला मिळते. राजसाहेब ठाकरे हेच बोलले होते की या निवडणुका होऊ देत, तुमच्याकडे बाईक त्यांचा असेल तो चालवा. पण बोलले तेव्हा त्यांचेच कोणतरी प्रवक्ते आले होते आणि इतर सगळे जे आता नाव विचारते आले होते, नाही 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 वाढणार. चॅनल्सला सांगितलं होत्या, पैसा लावल्या होत्या, आणि आज बातम्या त्याच चॅनल्सवरती यायला लागल्यात की पेट्रोल वाढण्याची गरज, बॅरेलच्या किमती $120 झाल्या. ही पेरणी असते, फक्त ती राजसाहेब ठाकरेंना आधी कळते, जनतेला उशिरा कळते. महागाईची जळ ही काय राजसाहेब ठाकरेंना एकट्यानं होणार नाही आहे ना. सामान्य जनता महाराष्ट्रात सुद्धा आणि देशात सुद्धा या महागाईत होरपळून जायचंच आहे. परंतु ठीक आहे, ह्यांना सत्ताच टिकवायचे, त्याच्यावर काय उत्तर देतं आपण बघूया. पुण्याच्या भोरमध्ये एका 65 वर्षीय नराधमानं 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले आणि तिचा मृतदेह शेणामध्ये त्या निचाला, त्या नालायकाला ज्या यातना त्यांनी त्या चिमुकलीला दिल्यात ना, त्यालाही कळल्या पाहिजेत. नुसती फाशी देऊ नका त्याला. माझी खास करून सन्मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी विनंती आहे की काय तुमच्या ज्या डिग्री असतात ना, 3rd डिग्री 4th डिग्री, ही टोकाची जी डिग्री आहे ना, कारण त्यांनी आधी असं 2-3 वेळा केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये, जामिनावर तो सुटला आहे. माझी खास करून वकील संघटनेला विनंती आहे, थोडी जरी जाण असेल, महिलांबद्दलचा आदर असेल, चिमुकलीला आपल्या घरातली समजा, आणि होय ती आपल्या घरातलीच आहे, ती महाराष्ट्रातली आहे. तुम्हाला खरं सांगतोय मी, कोणी त्याचं वकीलपत्र घेऊ नका. आणि नुसती फाशी नाही, काय शक्ती कायदा असेल, अजून कुठले कायदे असतील ना, ते यायचे तेव्हा येतील, ते आणाच लवकर. अशी शिक्षा त्याला आतमध्ये ट्रीटमेंट द्या ना, की त्याला पण कळलं पाहिजे यातना काय असतात. लक्षात ठेवा. लाजा नाही वाटत त्या माणसाला? आता तुम्ही चॅनलला म्हणून मी कंट्रोल ठेवतो इकडे. 3.5 वर्षाची चिमुकली, तिला अजून जग नाही पाहिलं, काही नाही पाहिलं, आणि तो नीच नराधम तिला घेऊन जातो आणि पुन्हा मारून, म्हणजे काय विकृतीचा कळस काय म्हणायचा. नुसती फाशी नाही, नुसती फाशी देऊन चालणार नाही. एक उदाहरण बसलं पाहिजे महाराष्ट्रासमोर. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे, काय त्याला डिग्री द्यायची ती डिग्री द्या त्याला. अशी डिग्री द्या ना की कळू दे बाहेर की ही डिग्री त्याला दिली आणि मग त्याला फासावर लटकवला. मग